शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो. संजय गायकवाड. जुन्या लोकांनी ही सहकार वास्तू उभी करून दिली, ते सुखरूप सुरू ठेवणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. तसेच साधीभोळी लोक होती. रमेश चौधरी 3 वेळा निवडून आले होते. अशांमुळे सहकार क्षेत्र संस्था सुरू झाल्या. मी काही भोळा नाही, भोळा असतो तर मला भाजपवाल्यांनी खाऊन टाकलं असतं, असा मिश्किल टोला शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतंच केलं होतं. जळगाव जिल्हा दूध संघात दिवंगत नेते जे.टी. महाजन यांच्या पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी भाषण करताना त्यांनी हे विधान केलं. तर या विधानाच्या रोख अप्रत्यक्षपणे भाजपकडे असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. अशातच आता शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील अशाच पद्धतीचं विधान करत मित्रपक्षावर टीका केली आहे. शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो, असं विधान शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. बुलढाण्यात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय की बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात क्राईम रेट वाढलेला आहे. याबाबतीत आम्ही उपोषण केलं होतं. आम्हाला आश्वासन मिळालं होतं, पुन्हा आम्ही शासन दरबारी हा प्रश्न मांडू, असंही संजय गायकवाड यांनी म्हटलंय. तर अमित शहा हे गृहमंत्री म्हणून लायक आहेत की नाही हे जनतेनं ठरवलंय. देशात त्यांनी प्रचंड बहुमत आणलंय. तर आम्हाला आणि पक्षाला कुणाच्या मान्यतेची गरज नाही. जनतेच्या दरबारात आम्ही लोकसभा, विधानसभा, नगरपालिकाकडे लढली. आम्हाला प्रचंड बहुमत मिळाले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे आणि राहील, असंही ते म्हणाले. संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर ते बोलत होते. बरोबर आहे. आज कोणीही शिवसेनेच्या लोकांनी भोळा राहून फायदा नाही आहे. जो भोळा राहील त्याला नक्कीच मित्रपक्ष गडप करू शकतो. जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन, शिवसेना नावाचं 4 अक्षरी पक्षाचं नाव घेऊन आम्ही लोकसभा लढली, विधानसभा लढली, नगर परिषद लढल्या आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये, अगदी पोटनिवडणुकांमध्ये सुद्धा जनतेने राज्यातला नंबर 2चा पक्ष म्हणून आम्हाला विधानसभेत मान्यता दिली आणि केंद्रामध्ये नंबर 1चा पक्ष महाराष्ट्रात जास्त खासदार असल्यामुळे आम्हाला मान्यता दिली. त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही. आम्हाला जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे साहेबांच्याच शिवसेनेचा आहे. खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवरती सीएम असतानाची टीका केली. ते म्हणतात की अपात्र ठरणाऱ्या शिंदेना सीएम बनवून सर्वांनी शेण खाल्लं असं टीका केली. याचा अर्थ काय, जे 60 आमदारांना लाखो लोकांनी मतदान केलं त्यांनी शेण केलं असं संजय राऊतला म्हणायचं आहे का? किंवा ज्या नगरपालिकेमध्ये करोडो लोकांनी, आमच्या लोकांना मतदान केलं आणि 40 नगराध्यक्ष आमच्या महाराष्ट्रामध्ये आले, जवळपास 300 नगरसेवक आले, त्यांनी शेण खाल्लं म्हणायचं आहे का? संजय राऊत यासारख्या शेण खावड्या माणसाला कोणावर काय टीका करावी याची अक्कल नसल्यामुळे त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. जनतेने आम्हाला शिक्कामोर्तब करून आमची मान्यता मान्य केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा.